नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना हास्याचा आनंद देण्यासाठी आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. को पावर्ड बाय पुन्हा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड. मंडळी, आज 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज जन्मदिवस. ज्ञानाचा विकास करणं हेच मानवाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे. चांगलं दिसण्यासाठी नाही तर चांगलं बनण्यासाठी जगा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे विचार सबंध मानव जातीला देणाऱ्या या महामानवाला विनम्र अभिवादन करून आपण आजचा हा भाग सुरू करूया. चला तर मंडळी, आता आपण जाऊया आकाश निरीक्षणाला, जिथे हास्याचं चांदणं चमकवायला येत आहेत. विक्रोळीचा शाहरुख खान, पृथ्वी प्रताप, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. या या. ओ काका, तिकडे कुठे फिरता? काका काका, इकडे इकडे या बाजूला, या बाजूला या. इकडे इकडे या, इकडे या, या 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 या. काका काका, सपाट जमीन आहे काका. सपाट जमीन आहे. सगळे सपाट आहे वसरे. हा, सरळ चला. या या, इकडे इकडे उभे राहा. इकडे या 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 या. तर आकाश निरीक्षणासाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं खूप स्वागत. या. वसऱ्या 3000 रुपये घेतलंच नाही. काल्या कुठे जंगलानं आणलं साईज, नुसतं इकडं पिवलं आणि कालं दिसतं. इकडं आणलं साईज तू वसऱ्या. पप्पूस इकडे कायच नाही आहे. आता काय पाहिजे तुला? पप्पूस इकडे एसी नाही आहे. अरे हा. इकडे मोबाईल रेंज नाही आहे, नेटवर्क नाही आहे. इकडे तर उड्या मारायला गादी पण नाही अरे आहे. हो. उड्या मारायला गादी कशाला हवी आहे? मी आणि पप्पूस हॉटेलमध्ये जातो ना, तर पहिलं रूम मध्ये जाऊन असं मऊ मऊ गादीवर उड्या मारतो. आम्हाला जाम आवडतं. आणि आमची आई आहे ना, आई ती आहे ना, उशीवर उड्या मारायची आणि उड्या मारता मारताच गेली. गेली? कुठे गेली? मेली. मेली? हम्म. अशी कशी मेली उशीवर उडी मारता? ती उशीवर उडी मारली, वर गेली, फॅन मध्ये अडकली आणि मेली. त्या वसऱ्या हॉटेलवाल्याने आमच्याकडनं फॅन भरून घेतला माहितीये वसरी. लयाच महागात गेली वसरी. म्हणजे फारच विचित्र नाही, फारच वाईट घडलं ऍक्च्युली. आय एम सो सॉरी. म्हणजे फारच वाईट झालं. पण एनिवे, आपण इथे आकाश निरीक्षणासाठी आलो ना, आपण ते करूया की नाही? इकडं जंगलात निलो आपण. बाळा, आकाश निरीक्षण हे शहराबाहेरच होतं. इथे कसं आभाळ स्वच्छ असतं. हा काय? शहरात खूप लाईट पोल्युशन असतं ना बाळा. तिथे अरे आपण असं. आभाळ नाही बघू शकत नीट. तिथे आकाश नीट दिसत नाही. हा काय? फक्त इथे जे आकाश दिसणार आहे, या आकाशात जे तारे दिसणार आहेत, ते तारे बघण्यासाठी, ते ग्रह बघण्यासाठी आपल्याकडे हाय क्वालिटीची ही टेलिस्कोप सुद्धा आहे. अच्छा ये. हा. वा वा, बरं. मी काय बोलतो भाला, स्टूल आहे का रे? स्टूल स्टूल कशाला हवाय? अशी इकडे बसल. मला थोडं वर चढायला जरा जास्त होईल. तरच आम्ही मग थोडं असं खाली वर करू. सिसो नाहीये तो. सिसो नाही? सिसो नाहीये, टेलिस्कोप आहे ती. ये शिसू नाही म्हणजे याच्यावर बसायचं नसतं? नाही, याच्यावर नसतं बसायचं. बरं, घसरगुंडी तरी हाय इकडं. म्हणजे आपलं गुरु म्हणजे घसरगुंडी खेळलेला काय करताय काका? अहो, तुम्ही खेळायला आलाय का इथे? बसरी नाही तर काय तुझंच काय ते काय लिहिलंय तुम्ही? घरा संघ बोला ना, तारे संघ खेळा. इकडे खेळाय का हाय वाचाऱ्या? ती टॅगलाईन आहे आमची. ग्रहासंघ बोला, ताऱ्यासंघ खेळा, ही टॅगलाईन आहे. अरे टॅगला नाही, मग इथं बसायला अहो, खेळा. आम्ही काय खरोखर खेळायला पाठवणार आहोत का तुम्हाला चंद्रावर? फक्त टॅगलाईन काय आहे. बोलतोय? मग आणि काय आहे ना काका, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. आज आम्ही तुम्हाला जे ज्ञानाचं भांडार आम्ही जे देणार आहोत, त्याच्याबद्दल विचार करा. तुम्ही असं कुठल्याही गोष्टीशी कम्पेअर करू नका. खेळणं वेगळं आणि हे वेगळं. हा पप्पूस, हा. आपण काकांचं हे ऐकलं पाहिजे, मला असं वाटतंय. आज मी गाईड आहे, त्यामुळे काकांचं फक्त हे नाही, काका जे सांगेल ते ऐकायला हवं हा, बाळा. बरोबर आहे, बरोबर ओके. आहे. तर आपण ऐकूया. मी तुम्हाला 4 गोष्टी सांगेन, पण त्याआधी हा. मला चेक करायचं तुम्हाला बेसिक माहिती आहे की नाही. बरं. ओके. हा. मला सांगा, आपण कुठल्या बरं ग्रहावर राहतो? मी नाही सांगता, मी नाही सांगता, गप्पा. मी नाही सांगता. एक मी नाही सांगता. काका, तिला सांगू दे, मी ती नाही- लहान हा. आहे. सांग बाळा. आपण आहे ना, पृथ्वीवर राहतो. गुड हा. गुड, व्हेरी गुड. पण माझा पप्पूस रात्री मित्रांबरोबर बसून आला ना, की तो चंद्रावर पण जाऊन
घेऊन येतो. काय गोड बाळ. बाळा बाबा काय खरोखर चंद्रावर जातो का? हो, तो चंद्रावर जाऊन आला ना की मला मूनवॉक पण करून दाखवता. बाबा कसं करता तू? फार फार विनोदी फॅमिली आहे तुम्ही. पण ऐक ऐक बाळा, काय होतं, बाबा खरोखर चंद्रावर नाही जात. नाही. ही ही बोलायची पद्धत आहे बाळा. म्हणजे तू शाळेत नाही का म्हणत कोणाला तुला एका बुक्कीत ढगात पाठवीन, किंवा आपण एखाद्याला म्हणतो की तुला दिवसा तारे दाखवीन. श्याम काका नाही अरुण काकाला म्हणतो तू माझ्या स्किटचा राहू आहे. तसं बाळा भाषेची गंमत आहे ही. आणि मी जी सांगतोय ना ती विज्ञानाची करामत आहे. भाषेची गंमत आणि विज्ञानाची करामत या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कळतंय? अरे बापरे. कळतंय? चेहऱ्यावरून वाटत नाही तुम्हाला कळतंय. आपण पुढे जाऊया. मला सांगा गॅलेक्सी बद्दल कोणाला काय माहितीये? बाहेरला मला माहिती आहे. 2,000 रुपयाला रूम मिळतं तिकडं. 1 तासासाठी पाहिजे तर बोल. सगळे वेटर आपल्या वलकीत आहेत. तू फक्त बोल 1 तासासाठी 2 तास. गॅलेक्सी हॉटेल बद्दल नाही बोलत आहे मी. 1 तासावर कसला रूम देत आहे काय? ऐका काका, गॅलेक्सी हॉटेल बद्दल नाही बोलत आहे मी गॅलेक्सी बद्दल बोलतोय. आकाशगंगा, जिला आपण मंदाकिनी बोलतो. म्हणजे ती रामतेरी गंगा मैली मधली ना बरं ती कुठं आंघोळ करते? चल पचकन जरा बघूया. चल तिची आंघोळ जायली ना मग कयच मजा येणार नाही. जर या 3 टायमाला माझी तिची आंघोळ चुकली माहिती. मित्राबरोबर मी सिनेमा बघायला गेलो होतो. तिचा सीन यायच्या आधी यो माझा मैत्र मला बोलायचं, रे बाला बघ आता काही मजा आहे, काही मजा आहे. तो मागचा बोलायचं, हे चुप बैठो. काय को चुप बैठो का? आम्ही लोक तिकीट निघालाय, तुम चुप बैठो. अवरे सगळ्या भानगरीमध्ये ती बसारी आंघोळ करून मोकली व्हायची. तो राजू कपूरचा सीन सुरू व्हायचा. रे बाला 4थ्या टायमाला मी मित्रांना सोडून तिकडे गेलो. तो पिक्चरच गेलेला. खरं तर नेमकं तुम्ही त्याच वेळेला जगातून जायला हवं. अहो, काका मंदाकिनी म्हणजे फिल्म मधली मंदाकिनी नाही. आकाशगंगा जी. माझंच चुकलं. ऐका काका, काय? मी काही गोष्टींची माहिती देतोय. प्लीज तुम्ही रॅन्डम काही बडबडू नका. मला तिला ना 4 चांगल्या गोष्टी शिकवू द्या. ओके प्लीज. बळा, मी तुला सप्तऋषी बद्दल माहिती सांगतो. चालेल, हा चालेल, आधी मी चालेल. माझी टेलिस्कोप ऍडजस्ट चालेल. करतो. एक मिनिट. हा या. आम्ही कशाला वाचरे? आम्ही 3,000 रुपये दिले तर ती डुकरी निकडे आली पाहिजे. डुकरी नाही बोलायचं. डुकरी नाही ती ड्रॉ करत फिरते इकडे तिकडे. जागेवर उभी राहते. दुर्बीन म्हणतात तिला. नका म्हणू त्यापेक्षा डुकरीन म्हणतात. आणि तुम्ही चला तिकडे, ती नाही येणार इकडे. त्या मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं होतं तेव्हा डॉक्टर घरी आला होता का? तुम्ही गेला होता डॉक्टरकडे? मग तसेच या. डुकरीन बोलता यार, मेहनत आहे माझी. आता बघा, मी तुम्हाला सप्तऋषी दाखवतो ते बघा फक्त. शपथ, त्रास दिला माणसाने. हे बघा, हे बघा. आता मी तुम्हाला नीट समजावतोय. अरे इकडून बघा ना. तुमच्या बापाने बघितलं होतं का असं? डोळा ठेवा याच्यावर. भरभरून आता तो ऑपरेशन झालंय तिकडे कसं डोळ ठेवू? म्हणजे त्यातून बघा हो काका. असं बोल. डोला मोस्ट इम्पॉर्टंट. सगळं मग डिजिटल दिसते आता मला. बघा त्याच्यातून डिजिटल ग्रह आणि तारे सांगतायत. सांगतोय तेवढं बघा आता फक्त. हे बघा, हे ते वरती बघा नीट. हे बघा, हे 4 तारे दिसत आहेत तुम्हाला. बघा, हा एक आणि हा असा एक आकार झालाय बघा या 4 ताऱ्यांचा. हा म्हणजे फुलांचा आकार जायलाय बरोबर. हा बरोबर. एक असा फुलासारखाच आकार वाटतो तो असा. 4 एक फुलांचा आकार आहे. हा फुलांचं. आणि त्याच्याच सरळ असे समोर 3 तारे आहेत बघा, एक वेगळे. 1 2 3 असे. म्हणजे बरोबर एकदम 3 पानं आहेत. एक गल्ला आहे, एक सुकला आणि एक थोडासा हिरवा आहे. नाही अरे तू जाय का रे? जाय तू. काही झालं. अरे झाडाकडे काय बघतो? आकाशात बघ ना. सप्तऋषी का तुझ्या बापाने झाडावर बसवले होते? आकाशात बघ ना, तिथे आहेत ना सप्तऋषी. का त्रास देतो यार हा माणूस मला? सॉरी दाखवतोय ते बघ ना यार मित्रा. मी Sorry, काका. बोल डायरेक्ट बघायचं आवरे काय नाही तू बघा, सांगतोय तेवढं बघा. आकाशात सप्तऋषी बघा. मी लेझर लाईट मारणार आहे, तुम्हाला अंदाज येईल. बघा,
आणि आता मी काय एक्सप्लेन नाही करणार आहे बघा, हे 4 तारे, हे 3 तारे, सप्तऋषी. आणि यांना इंग्रजीत 7 सिस्टर्स म्हणतात. अरे मी ज्या हॉस्पिटलमध्ये तिकडे 4 सिस्टर होत्या. अरे इकडे लय मोठं हॉस्पिटल आहे, 7 सिस्टर. तुझ्या बापाने ओपीडी उघडली का रे वर? बापाने ओपीडी उघडली? 7 सिस्टर आहेत. 7 सिस्टर्स म्हणजे 7 बहिणी. तुझ्या 7 बहिणी? हा. भले इकडे काय? एखादी बहीण बिन लग्नाची आहे काय रे? मना नाही रे काय, तिचा जाम हट्ट आहे, तिला आई भेटेल मला कळच नाही. तुला लक्षात पण येत नाहीये. लक्षात, ती जी बहीण जिच्यावर लाईन मारतोस ना तू, ती चुकून जरी भाळली ना तुझ्यावर, आली ना तुझ्याकडे, एकटा नाही जाणार, सगळ्यांना घेऊन जाशील. तुझं लफडं ना गावाच्या गळ्याशी येईल. कळतं का तुला? त्यामुळे मध्ये मध्ये नको बोलू. जेवढं सांगतोय तेवढं ऐक, मिळतंय तेवढं घे आणि घरी जा. गप. ए बाळा, आय एम सॉरी बाळा, मला नव्हतं असं, मी असं चिडत नाही बाळा. पुढे पुढे बाळा, पुढे बाळा, मी असं चिडत नाही, पण मी तुला वेगळ्या गोष्टी शिकवू शकतो. आता थोडी चिडचिड झाली माझी, त्यासाठी आय एम सॉरी बाळा. तुला काय 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 बघायचंय मला सांग, मी तुला ते दाखवतो. हा म्हणा ना मग आता खरवस हागरण दाखवा. काय बघायचंय तुला बाळा? खरवस हागरण. बायका उपाशी राहतात, उपवास ठेवतात, बाहेर जात नाही, वर बघत नाही, तो खरवस हागरण बघायचा आहे म्हणा. बाळा आता काय झालं माहितीये का, तू खगोलशास्त्राच्या जवळचं काहीतरी विचारतेस, त्यामुळे मला फार समाधान वाटतंय. पण त्याचा जो काही तू उच्चार करतेस ते फारच नैराश्याच्या गर्तेत ढकलणार आहे बाळा. म्हणजे काय साला अवस्था आहे माझी. अरे ही काय बोलते ब, असं सांगायला त्या पात्रतेचा माणूस नाही स्किट मध्ये. हो अवस्था आहे माझी. म्हणजे काही नाही बाळा, म्हणजे मला इतकंच म्हणायचं, तू तू शब्द चांगले जुळवलेत, ते गोळा केलेत व्यवस्थित, त्याचा क्रम चुकतोय बाळा. हा काय? शी असा शब्दच नाही बाळा. ग्रहण इतकाच शब्द आहे, खग्रास ग्रहण एवढाच. मग मला ते बघायचंय आता. नाही आता नाही दाखवू शकत ते. पण मला बघायचंय आता. आता नाही दाखवू शकत काका. अरे नाही, तिला बघायचं म्हणजे दाखवायला लागणार तुला. पण तशी परिस्थिती नाही ना. अरे परिस्थिती तर नाही वसरे, मग 6,000 रुपये कशाला घेतले साईस तू आमच्याकडनं? सारखे सारखे पैसे काढू नका. मी काय ते चंद्र पृथ्वी आणि सूर्य काय माझ्या ड्रॉवर मध्ये ठेवलेत काय? तुम्हाला पाहिजे तेव्हा त्यांना सरळ रेषेत आणायचं आणि ग्रहण दाखवायचं. त्यांचं मनाने होतं ग्रहण, त्यांना हवं तसं, आपण नसतं ठरवायचं. अरे नाही दाखवू शकत ना काका, फालतूगिरी लावले. तिला ग्रहण बघायचंय आता, तुम्हाला मंदाकिनी बघायची आहे, तुम्हाला बहिणींची लग्न करायचंय. जे दाखवतोय ते बघा ना. मी तुम्हाला शनी दाखवू शकतो, त्याचे 82 चंद्र दाखवू शकतो, त्याच्यात इंटरेस्ट नाही तुम्हाला. चंद्र 82 हा. आहेत? मग संकष्टीला तिकडे लयच प्रॉब्लेम होत असेल ना. अरे माझं चंद्र कुठलं ना, उपास कुठल्या चंद्राला बघून करायचा? अरे काय शनी म्हणजे काय, शनी शिंगणापूर आहे का ते? शनी ग्रह आहे तो, तिथे माणसं नाही राहत, नाही राहत. बरं वसरे, शनी तरी दाखवशील आम्हाला? काय झालं? नाही नाही असू दे यावर काय. अख्ख्या कॅम्प मध्ये एक हुशारीचा प्रश्न मग विचारला आता त्यांनी. काहीतरी मी तुम्हाला शनी दाखवू शकतो. शनी दाखवतो? हा. दाखव दाखव. या शनी शनी. थँक गॉड. दाखवतो मी शनी. हा, एक हा, मिनिट शनी. मला फक्त आधी हा, सेट करू द्या. हा. लोकेशन पण आपल्याला चेक करावं लागतं की ना. असं आहे का? एक मिनिट. हा 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 काय काका काय करताय तुम्ही? थांब थांब जरा, थांब जरा. नाही काय काय करताय का तुम्ही हे? अरे वसरे, मना सनीची 7.5 येणार रे. बायको सोडून गेले, नोकरी गेले, आता कारचा ऍक्सिडेंट पण झाले, त्याच्यामुळे एकदा याची पूजा झाली का 7.5. एक मिनिट हा काका, तुमची 7.5 बघतो मी. बाळा तू काय करतेस आता? त्या शनीवर अंधार असेल ना, मी टॉर्च मारून बघतो दिसतो का शनी. टॉर्च कशाला मारतात? ये गे 108 मेगापिक्सल. शपथ. एवढा मोठा शनी, त्याचे 82 चंद्र, त्याची 7.5 तुम्ही या फुलांनी आणि अगरबत्तीने घालवणार, आणि जो या दांडक्याने दिसत नाही तो या चिटक्याने दिसणार आहे.
येणार का तू येणार तू तुझ्या बापाने वाहिली होती फुलं शनी ग्रहाला आणि पप्पा 108 मेगापिक्सलने शनी दाखवणार आहेस तू पप्पाला तुझ्या अरे हेच मला सांगायचंच नाही तुम्हाला काय मला तुम्हाला काय हा नारळ आहे ना हा नारळ हा नारळ घे तुला साडेसाती घालवायचे ना हा नारळ घे आणि शनिवार असा असा फेकून माझ्या ओके तो शनीला आदळला ना की फुटेल त्याच्यातून जे नारळाचं पाणी पडेल ते पाऊस म्हणून एन्जॉय कर साल्या शनी बघतोय थँक्यू जंगलात घेऊन आला आणि काय दाखवलं फुलं थँक्यू अगरबत्ती बापरे. अरे मी शनी दाखवतो तो बघत नाही मरा ना तो का आधी इकडे ये. वा 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 खासच यांना आकाशगंगा दाखवायच्या निमित्तानं इथं हास्यगंगा वाहिली मस्तच बहारदार परफॉर्मन्स बघा आज तर काय म्हणतायत सई वेल ताऱ्यांसारखाच लुकलुकणारा परफॉर्मन्स होता आज जरा बरं वाटतंय की श्यामदादाची सुटका झाली त्रासातून आणि तुम्हाला नवीन बकरा मिळाला पृथ्वीक खरं तर तू तारे दाखवत होतास पृथ्वीक पण आपल्या मंचाचे 3 तारे इथे परफॉर्म करतायत असं वाटलं आणि त्यांना लुकलुकताना बघून खूप जास्त मजा आली थँक्यू सो मच प्रसादा वा आज हा शनी आणि हा मंगळ पृथ्वीच्या राशीला आल्यामुळे दिवसा ढवळ्या आपल्या सगळ्यांना तारे दिसलेले आहेत मजा आली चांगला होता विषय आणि तुम्ही स्वतः तिघं त्याची खूप मजा घेत होतात ती टेलिस्कोप पण बनवली पण मस्त होती आणि मजा आली ओव्हरऑल खग्रास ग्रहण पण आम्हाला विशेष आवडलं थँक्यू सो मच मंडळी लोकांना हसून हसून वेडं केल्याचा गुन्हा ज्यांच्यावर वारंवार लावला जातो असे 3 विनोदवीर एका पोलीस स्टेशनमध्ये जमा झालेत अर्थात तुमच्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि चिपळूणचा मनोज वाजपेयी प्रभाकर मोरे अरे बापरे साहेब जैन सर नाही सर चालू आहे सर हो सर काल जी नाही सर मी तेच सांगतोय की काल जो मर्डर झाला आहे त्याची चौकशी चालू आहे सर नाही सर खरंच चौकशी चालू आहे सर तुमची शपथ चौकशी चालू आहे नाही शपथ फक्त जेन्युनिटी पटावी म्हणूनच घेतली बाकी काही नाही सर हा म्हणजे सध्या आपला खरेपणा पटवण्यासाठी शपथ घेऊन सांगतो याच्या व्यतिरिक्त दुसरं वाक्य अजून तयार नाही झालंय ना सर आपल्याकडे म्हणून येस सर आय नो दॅट सर विषय भरकटतोय सर खरंच चाललंय हो नाही आत्ताच ना हवालदार मोरेंचा फोन आला त्यांना घटनास्थळी एक चष्मदीत गवाह सापडलाय ते घेऊन येतात त्याला हा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा काय संबंध गवाह नाही हो गवाह हा सर गवाह सापडलाय नाही सर घेऊन आले की मी लगेच अपडेट्स देतो येस सर जैन सर येस चाल 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 ए दांडा दे माझा ए दांडा दे दांडा दे माझा दांडा दे दांडा दे एक मिनिट काय चाललंय एक दांडा. ओ होय काय दांडा शेंगांचा राक्षस ए बाळा हे बघ ए बाळा ती दंबूक खरी आहे हे बघ त्या दंबुकीतून कोण आहे गोळी सुटेल बाळा हे बघ ते इकडे ते 3 शेंगांचा राक्षस आता तू वाचणार नाही माझ्याकडून हे बघ ती दंबूक खरी आहे बाळा दमुक काय लावलंय तुम्ही 3 शेंगांचा राक्षस त्याला दमुक नाही त्याला बंदूक म्हणतात मुळात 3 शिंग कुठे दिसतायत तुला एक शिंग पण नाही दिसत 3 शिंग कुठून आली हे बघ बाळा, ते सुटेल त्यात ना गोळी सुटेल मी हरलो बस तुम्ही हरले मी हरलो पण तुम्हाला हरवायला मी तुम्हाला अजून गोळी कुठे झाडली तरी पण मी हरलो मेलो ऐक मी मेलो फटाकड फुटला फटाकडे गोळी सुटली त्याच्यात ना काय कोण आहे ही मुलगी चिंकी घाबरली
कोण आहे अहो तुम्ही चष्मदीत गवा आणायला गेलात ना हो साहेबानू हाच आहे तो गवाह. हो गवाह कसलं हरणाचं पाडस आहे पिल्लू आहे हे कुठलं गवाह तुम्ही ज्याला हरणाचा पाडस म्हणतावाय ना त्यानं 2 मिनिटापूर्वी तुमच्या बेमीतली कस्तुरी हलवली होती. अरे ही आहे ही हो साहेबानू मला माहिती आहे ना. अहो तो नारायण टिकोजी चौक आहे ना तिनं हिच्या डोळ्याने प्रत्यक्षात मर्डर होताना पाहिलेलं आहे. काय समजलं? मी विचारलं आता तुम्ही विचारा. तुम्ही खरं सांगता मग तेव्हा शपथ खोटं नाही. हिने कबूल केलं अहो, म्हणजे काय? हिने बघितलं तो मर्डर हो तुझ्या डोळ्यान. ए बाळा ए सुन्या ए बाबू तू ते नालायन तिथं तिथे तू त्याला दिलेली बोबडे काय बोलली ता तुमचं शरीर जड आहे पण तुमची जीभ पण जड आहे का? मग तुम्हाला बोलता येत नाही का? नीट बोला ना तुम्ही. ऐक ते नारायण तिकोजी चौक हा. तिथे तू काल गेलेलीस नाही. तोंडावर नाही बोलते ती. मी विचारतो ना साहेब थांबा 2 मिनिटं. ए ए ए बाय ए पोरी मी काय म्हणतो ते हुल्या काकाची बेकरी आहे बघ तिथे तू उभी होतीस. हो होते. बघ तिथं उभी होती तिला नारायण टिकोजी चौक कसा काय कळणार? तो फक्त कसा रोडवर बोर्ड असतो तो फक्त शासनाला कळतो. काय समजलं? असं आहे का? नाही उभी होतीस ना त्या बेकरी जवळ. मी होते हा, मग? तिथं उभी होते. हा. नाही का तिथं ते जो हुले काकाची बेकरी आहे ना त्याच्याकडनं मी पाव घेते त्याच्याकडनं मी खारी घेते ना अशी ती चहामध्ये बुडवली ना की अशी ती बोटाने अशी नको एवढा कशाला सांगते खायला जाती. नको हे काही ऐकायचं नाही लगदा फक्त- करायचा त्याचा बाळा, तू तिथे उभी होतीस मी तिथे उभी होती. तू तिथे मर्डर पाहिलास तिथं कुठं मर्डर तर घरी लागला होता टीव्हीवर. आई पप्पांनी पाहिला त्यांनी मला नाही बघून दिला. मला म्हणलं तू नको हे बघू. बाळा ए हा एवढा ऑब्वियस विनोद आहे ना म्हणजे ह्या विनोदावर जर एखादा जरी हसला असता ना उद्यापासून एवढे ट्रोल झाले असते ना विचारू नको. एवढा ऑब्वियस विनोद आहे. मर्डर म्हणजे तिथे तो माणूस उभा होता मग दुसरा एक माणूस आला त्याने बंदूक काढली गोळ्या झाडल्या त्या गोळ्या त्या माणसाला लागल्या तो मेला असं सगळं पाहिलंस का तू? पाहिलंस मी पाहिलं पाहिलं मी पाहिलं तिथं ना एक काका आले होते आणि ना ते काका असे तिथं उभे होते आणि तिथनं ना एक करून ना एक बाईक आली ती आणि ना तिथनं त्या बाईक वरून त्या काकांनी डिस्का करून गोळ्या झाडल्या. चिंकी घाबरली होती चिंकी रडत होती चिंकी अहो, सगळं बघितलं हिने. मग मी बोललो काय खोटं बोलतोय? मोरे काय काम केलात मोरे सगळं पाहिलं त्या पोरीने आणि मुलांची साक्ष ही खरी साक्ष असते. नाही? वा वा मोरे हे बाळा हे बघ आता मी विचारेन ते एक एक सावकाश त्याची उत्तरं द्यायची. हा मला सांगणार तू मला सांग काय काय पाहिलंस मी नाही सांगणार म्हणजे मी नाही सांगणार का मला नाही सांगायचं. साहेब नाही का माझी आई काय म्हणती का नाही का असं कोणाला पण असं चुगल्या करायचं नाही म्हणजे बा ह्याच त्याला त्याच त्याला ना बिलकुल सांगायचं नाही. चुगल्या नाही करायच्या. मोरे ही तोंडावर नाही बोलते नाही सांगणार करून माझ्यावर सोडा मी विचारतो थांब साहेब 1 मिनिट. ए बाय ए बाय माझी ए बाय माझी अशी सत्याची पांढरी. काय बोलताय मध्येच कुठे हे गारानं कुठे चालू केलात मध्ये नाही ते कसं तोंडात गे बाय आलं ना की लगेच तोंडात ना गारानं बाहेर पडतात ना. बाकी काही नाही. अहो, लहान मुलगी आहे ती मध्येच गारानं कुठे चालू केला सॉरी साहेब मी विचारतो ए ए ए बाय ए पोरी तू पिझ्झा खाणार पिझ्झा? पिझ्झा मागवा मला पेपी पनीर मागवा प्लीज बस. साहेबानू पिझ्झा मागवा एक. का नाही कसं आपण त्यांना खायला घातलं ना लहान पोरांना की पटापट बोलतात सगळं सांगून टाकतात. काय समजलं? ठीक आहे मागवा मागवा मागव ना हा, मागवा, पिझ्झा मागवा. 1 मिनिट. मागवा हॅलो हा एक पिझ्झा पाठवा हा आणि एक गार्लिक ब्रेड पाठवा. गार्लिक ब्रेड कोणाला मला नको ते कसं ते खाणार मी काय तिच्या तोंडाकडे बघत बसू काय? आणि नुसतं मी नाव ऐकलंय हो कधी गार्लिक ब्रेड खाल्लेलं नाही ना. प्लीज म्हणजे हा? जरा तिने कबुली देऊ दे गार्लिक असे सुजवतो ना तुमच्या बघा ए बाळा ते बघ काकांना पिझ्झा मागवलाय हा आता सांग काय झालं तिकडे आता सांगते नाही का काका मी नाही का तिथं अशी उभी होते बरं का आणि तिथं मी उभी होते ना तर तिथं ना एक बाईक आली आणि ना मला बाईक पाहिजे
बाळा इथं कुठं आता बाईक मग आणणार मी तुम्हाला दाखवते करून काय काय इथून झालं. बाईक कुठून आणणार पण मला आता बाईक पाहिजे. ह्यांना सांगा बाईक बनायला. बना बाईक नाही नाही मी कसं नाही नाही गार्लिक ब्रेड खायचं ना जिरवायला नको चला बरं बाईक बना मोरे बाईक बनता का आता बना बाईक ठीक आहे. मोरे ही कुठली बाईक आहे ही अशी ही कुठली बाईक नॉर्मल बाईक बना नाही जाईल हो साहेब बरं, normal bike बना. मरून जाईल हो मी साहेबांनो. मोरे नॉर्मल बाईक बना पोरीला बसायचं पण आहे ना बाईकवर सावकाश बाय हा. हा तर मी तुम्हाला सांगते तर नाही का तिथं मी उभी होते आणि तिथे ते काका ना असे बाईकवरून आले आणि बाईक अशी बाईकवरून आले. माझ्या बॅटक्यात चुरगलू नको. हा, ते असे घुम करून आले आणि नाही का समोरून एक स्कूल बस आली. हा समोर स्कूल बस आली हा स्कूल बस आली. हा मग तुम्ही स्कूल बस बना. बना ना स्कूल बस. आता बना ओ साहेबांनो. बाळा मला नाही जमत स्कूल बस मी बाईक पाडीन. नाही नाही एक नको. टाकी बाईक पाडीन मी. टाकी फुटली तर सगळं पेट्रोल वाया जाईल. साहेबांनो वा हा ओ साहेबांनो लवकर वा. हा. गरम रंग गरम रंग गरम रंग ही कुठली स्कूल बस आहे. ही तर निवळ डुक्कर रिक्षा वाटती. हे बघ बाळा हे बघ मी वाईट ऍक्टर आहे मला माहिती आहे म्हणून तर पोलीस झालो चांगला ऍक्टर असतो तर डॉक्टर बिक्टर झालो असतो ना नाही काय तुम्ही स्कूल बस बना तर मग मी जाईन मग. हे काय मी बनलो नाही भरम गरम तर नाही का मी अशी उभी होते आणि ते काका असे बाईकवर होते. अरे हॅलो समोरून स्कूल बस आली आणि त्याच्यामध्ये सगळी पोरं चढली स्कूल बस मध्ये पण मी नाही चढले हा तर का कारण ती स्कूल बस आमची नव्हती. नाही ते कशाला सांगते ते सांगायचं नाही ते कशाला सांगते सांगायचं ते सांग ना मग स्कूल बसचं कशाला काढलं सगळे हे बाळा हे बघ हे बाकीचं सगळं जाऊ दे तो जो होता मारणारा माणूस काका तो कसा होता तू बघितलास हा 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 त्याचं वर्णन सांगू शकशील सांगू शकेन. बेस्ट मोरे पटकन वही घ्या चला हा बाळा हा घे पटकन त्याचं वर्णन सांग. हा पटकन ये, ये. लगेच सांगितले हा, याच्यावर मला माहितीये याच्यावर. काका कसे दिस नाही मला फळा पाहिजे. फळा पाहिजे म्हणजे व्हाईट बोर्ड पाहिजे. कुठला व्हाईट व्हाईट बोर्ड. इथे हा बाळा हे बघ मला मोठा फळा पाहिजे नाही तर मी चालले. नाही एक मिनिट हे मोरे हे अति चाललंय हा. करावा लागणार हो ऐका, साहेबांनो. ऐका, हा, तो माणूस ना असा झाड गेला होता बरं का बरोबर, लक्ष ठेवा, ना, लक्ष ठेवा. असं उचाला होता हा, आणि त्याच्या भोयात ना त्याच्या भोया अशा होत्या भोया आणि अशी मिशी होती. मोरे लक्ष ठेवा हा, मोरे. लक्षात ठेव. बरोबर एका बाजूला अशी होती एवढी हा आणि इथं एक मस्सा होता असा मी बघितला होता हा? बरं. आणि तो ना असा सुरमा पण लावायचा असा आणि थोडी दाढी होती जास्त नव्हती थोडीशी होती. मोरे पटकन फोटो काढून घ्या. थांबा थांबून इकडे बघा माझ्याकडे पटकन फोटो काढून घ्या बघा. वरण लगेच photo. बघू हे बघा हे कोण आहे तो काका तो भ्रुमवाला. अरे देवा सरांचा फोन का आला व्हिडिओ सर खांडेकरांना फोन द्या. सर मी खांडेकरच बोलतोय सर सिनियर इन्स्पेक्टर खांडेकर सर खांडेकर तुम्ही हा हे काय केलंय तोंडाचं? हे ऍक्च्युली सर खांडेकर मी तुम्हाला मर्डरचा तपास करायला सांगितलं तुम्ही होळी खेळताय खांडेकर? नाही सर होळी नाही आहे सर हे काय हे काय इट्स अ पार्ट ऑफ इन्क्वायरी सर इन्क्वायरी चालली आहे सर काय हे बालनाट्य करताय राजासिंह? काय चाललंय? नाही सर राजा खांडेकर तुम्ही या यंत्रणेचे एक महत्वाचे माणूस आहात. सर हा, आम्हाला बाहेर लोक प्रश्न विचारतायत काय उत्तर द्यायची आम्ही? नाही सर आधीच मी नाव खराब होतंय तुम्ही अजून कोलीत द्या त्यांच्या हातात. सर मला 5 मिनिटं द्या मी लगेच नाही याचे नाही सर खांडेकर यू आर सस्पेंडेड. का यू आर सस्पेंडेड. ओ नाही ऐका सर मी त्यांच्यावर इन्क्वायरी बसेल मला येऊन भेट. सर मला 5 मिनिटं द्या सर इनफ. सर आय एम सॉरी सर मी हॅलो तुला तुमच्यामुळे मी सस्पेंड केलं इकडे इकडे ये मी आता तुला मला घुम- इकडे ये पुढे. उभी राहा इकडे पुढे उभी राहा इकडे मोरे लिहून घ्या हो साहेब
सगळं पटापट सांगायचं इकडे काय झालंय ते. हा खूप झाली तुझी नाटकी. पटकन सांग चल. सांगते. हा सांग. मी तिथं उभी होते हा. फुल्या काकाच्या तिथं. का? तिथं उभी. तुम्हाला काय करायचंय तुम्हाला काय करायचं ती बोलली ना लिहून घ्या. हा खूप झालं लिहून घ्या. पुढे बोल. मी तिथं उभी होते तिथं एक काका हा. आला त्याने मोबाईल काढला मोबाईल वर बाईक काढली आणि त्या बाईक वरून समोरच्या माणसाला गोळ्या झाडल्या मग मोबाईल बंद पडला आणि मग गेम पण अर्धवट राहिला. कुठला गेम. तो डबजी खेळत होता. म्हणजे ते काकाला डिस्काउंट डिस्काउंट ते डबजी गेम मधलं सांगत होते. हा म्हणजे मगातपासून हे पिझ्झा बिझ्झा मागवलं ते डबजी गेम सांगायला तू हा, मागवलं. कारण हे काका म्हणले का तू तिथं येऊन सगळं सांग मग आम्ही तुला चांगलं चुंगलं खायला देतो. जरा गणलंय नाही साहेबांनी. मी काय म्हणतो साहेबांनो इथं मरू दे मी दुसरा साक्षीदार आणू काय. निघा लवकर घेऊ. ऐका ना, लवकर घेऊन या. ऐका. लवकर घेऊन या मुलांना. कोण आहे त्याला लवकर घेऊन या इकडे. सई काय म्हणशील. धमाल झाला परफॉर्मन्स. नमा ही तुझी लहान मुलगी मला फार आवडते. म्हणजे ती थोडीशी त्रासदायक आहे ओव्हर स्मार्ट आहे पण हवीशी वाटते आणि आय थिंक सगळं श्रेय तुला जातं कारण तू तिला एक्झिक्यूट करतेस ह्या कॅरेक्टरला. भावा मस्त. मला स्कूल बस परत एकदा बघायची. रम 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 रम. फारच कमाल होती. फार मजा आली. मोरे मी नेहमी म्हणते की पोलीस स्टेशन तुमच्याशिवाय अधुरं आहे आणि आज पण तसं झालं. तुम्हीच पाहिजे या रोलसाठी आणि तुम्हीच हे कॅरेक्टर असं छान रंगवता. छान कॉन्सेप्ट होती. हसलो खूप. थँक्यू. थँक्यू. मंडळी कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आज मुख्याध्यापिका म्हणून काम करायला तयार आहे परंतु नेहमीप्रमाणे तिला ताप द्यायला येतात चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. याव बाबा नाचताव काय या इकडे इकडे हे बघा ही आमची शाळा आहे कशी वाटली. वा बांधकाम मस्त आहे शाळेत. इकडे 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 हा हे बघा हे आमचं प्रिन्सिपलचं ऑफिस आहे. वा वा मस्त आहे आपण. हा या आमच्या बाई आहेत कशा वाटल्या. मस्त आहेत. काय झालं दत्तू आहे कोण आहे ते. मॅडम तुम्हीच बोलात ना की आज शाळेत बाबांना घेऊन ये म्हणून मी घेऊन आलो. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज अचानक कशी काय माझी आठवण झाली आणि तुम्ही मला बोलवून घेतलं. दत्तू जरा 2 मिनिटं बाहेर जा. मॅडमला आणि मला जरा प्रायव्हेट बोलायचं काय समजलं. येतो मी. थांब इकडे. हे बघा प्रायव्हेट वगैरे काही बोलायचं नाहीये दत्तू विषयीच बोलायचंय मला. पोरा बापाचं नाव काढलं रे. पोरा बापाचं नाव काढलं. हो नाव काढलेलं नाहीये अजून. नाव काढायची वेळ लवकर येणार आहे पण माझ्यावर. हे बघा दत्तूची ना कंप्लेंट येते सतत माझ्याकडे म्हणून तुम्हाला बोलायला मी इथे. काय कंप्लेंटी आली आहे. हो काय काय रे तुझ्या कंप्लेंटी चालू आहेत. तू आता तू कामात आहे. मारू नका. तू आता गेलास कामात. अरे थांबा. आवाज फोडीन. कंप्लेंट येतो म्हणजे काय. ऐकताय का मोरे थांबा जरा इकडे या इकडे. कंप्लेंट येतात म्हणजे काय. कंप्लेंट येतात पण काय कंप्लेंट आल्या माहितीये तुम्हाला. सांगितलं मी आधी ऐकून घ्या ना मग मारा ना उगाच माराल मुलाला. सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. नॉनसेन्स. हे पहा तुमचा मुलगा शाळेत नेहमी उशिरा येतो कधीच वेळेत येत नाही. शाळेत खाडे करतो तो मुलींवर लाईन मारतो मुलींच्या छेड काढतो आणि शाळेत आलास ना तर चालू वर्गात एकतर मोबाईलवर टाइमपास तरी करतो नाही तर झोपा तरी काढतो. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा मुलगा चोऱ्या करायला लागला आता शाळेत. काय वाक्य आठवत आहे. भडकाळ माता त्याच्यावर झाला सांगून. काय रे काय पोरींची छेड करतो. पोरींची छेड करतो. मला सांग शाळेत उशिरा काय येतो. शाळेत उशिरा काय येतो. तुमच्या मुले येतो. माझ्या मुलं यांच्यामुळे हा म्हणजे
हे मला सकाळी सकाळी क्वार्टर आणायला पाठवतात. एक मिनिट. हा काय आणायला पाठवतात? क्वार्टर आणायला पाठवतात. मोरे काय सांगतोय हा? आणि ती घेऊन आल्यावर ते परत चकना पण बनवून द्यायला सांगतात. त्याचं काय, त्यांना थंड भजी चालत नाही. हा मग मी गरम गरम भजी बनवून देतो त्यांना, आणि ते फक्त भजी कशी खातील, मग त्याच्यावरती आपला कांदा बिंदा किसून मग टमाटा टाकून मस्तपैकी लिंबू बिंबू पिळून देतो मी त्यांना. दत्तू हे सगळं तू करतोस? हो हो बाई. हो ह्याच्या हाताची चव काय आहे माहिती आहे तुम्हाला? वर तोंड करून सांगताय हाताची चव, काय लाज नाही वाटत तुम्हाला मोरे? अहो आता तुम्ही शाळेतल्या पोरांना शिकवताव ना, अभ्यासाबरोबर घरातली कामं पण आली पाहिजेत. आणि कसा आई वेणा लेकरू आहे का नाही, काय समजलं? आणि माझी बायको नाही ना, त्याच्यामुळे माझा जीव नुसता असा व्याकुल होतो, काय समजली हो? बायकोच्या आठवणीत जीव व्याकुळ होतो म्हणून मुलाला तुम्ही दारू आणायला पाठवाल, त्याला चकणा करायला लावाल? ही कुठली पद्धत आहे मोरे? अहो बाईनू, एकदा ह्याच्या हातचं चाकणं खाऊन बघा. मी का खाऊ याच्या हातचा चकणा? मग अशीच दारू पिणार? मोरे तोंड सांभाळून बोला तुम्ही. अहो कसं नवं, आता दारू पिताना चाकणं नको, ऍसिडिटी होते का नाही, काही समजली? नाही तुम्हाला नाही करायचा. तुम्ही दारू कसेही प्या, चकण्यासोबत प्या, नाहीतर कशीही प्या, दारू ही वाईटच असते. दारूमुळे शरीराला अपाय हा होतो की नाही रे? शिकवलंय की नाही मी तुला शाळेत? हा? हो, मग तुझ्या वडिलांना तुला सांगता येत नाही? अहो मॅडम, त्यांना सांगायला गेलो तर चढल्यावर माझी वाट लागेल. दुसऱ्या दिवशी शाळेत सुट्टीला डायरेक्ट. काय मोरे पाहताय हो, घाबरतो मुलगा. काय शिकवून देताय त्याला? हे संस्कार आहेत तुमचे? अहो अभ्यासाचं वय आहे ना त्याचा, आणि तुम्ही त्याला चकणा करायला लावता, दारू आणायला पाठवता. सकाळचा वेळ मोरे अभ्यासासाठी चांगला असतो. सकाळच्या वेळेत केलेला अभ्यास मुलांच्या लक्षात राहतो, आणि सकाळी सकाळी तुम्ही त्याला दारू आणायला पाठवता? तुम्ही त्याला सकाळी हे सगळे कामं लावता, बिचारा दुपारी येऊन शाळेत झोपा काढत असतो. हो मॅडम, अहो तसं नाही, मी मागे झोपलो होतो ना, तेव्हा यांनी मला थोडी दारू पाजली होती. दारू पाजली तू? हो हो. मोरे काय बोलतोय हा? तुम्ही या मुलाला दारू पाजता? अहो बी लाख पाजीन, पण ह्याला अक्कल नको नाही म्हणायला. मुळात तुम्हाला अक्कल पाहिजे. स्वतःच्या लहान मुलाला दारू पाजता तुम्ही? नॉनसेन्स. आणि काय रे, तुला कळत नाही दारू वाईट असते ना? असते ना वाईट? मग सांगता येत नाही वडिलांना मी दारू पिणार नाही म्हणून? तो काय सांगणार मला? ओ रोज शाळेत येताना माझी दारूची बाटली घेऊन येतो शाळेत. दारूची बाटली शाळेत? हो दत्तू तुझ्या बॅगेत ना तू दारूची बाटली आणतोस? हा मॅडम, त्याचं काय आहे की डॉक्टरने आम्हाला सांगितलंय हा. की बाबांपासून दारू लांब ठेवा, म्हणून मी माझ्या बॅगेतून घेऊन येतो. दत्तू बाळा, बाबांपासून दारू लांब ठेवायची म्हणजे तुझ्या जवळ ठेवायची असा अर्थ होत नाही त्याचा. कळलं आता? तूही गप्पा बसावं. तरीच तुझ्या वर्गातल्या मुली माझ्याकडे कंप्लेंट करतात की तुझ्या बॅग मध्ये घाणेरडा वास येतो म्हणून. हे? आणि हा हाताबाहेर चाललाय. माझ्याकडे खूप कंप्लेंट येतात. शाळेतल्या मुली सांगतायत की हा सगळ्यांना प्रपोज करत सुटलाय. थांबा, आता ही केस माझ्याकडे द्या. आता हा सुटत नाही माझ्या. काय बोला? काय? वासाडी आहे? हा? पोरी शेड काढतोस? शेड काढतोस? ऐकून ते घ्या, ऐकून ते घ्या. पोरीला प्रपोज मारतोस? तुमच्यासाठी मारतो मी प्रपोज. हा, मी माझ्यासाठी गर्लफ्रेंड नाही शोधत आहे, मी माझ्यासाठी आई शोधतोय. अरे मी वर्गातल्या प्रत्येक पोरीने सांगतो की तुझी आई माझ्या बाबांची बायको होईल. अरे असं का करतोस तू? असं कोण विचारणार रे? वेडा आहेस का तू? तरीच मुलींच्या आया माझ्याकडे कंप्लेंट घेऊन येतात. नॉनसेन्स. अरे बाबा, हे तू अशा किती पोरीने विचारलंय? 35. बरं लाज वाटते तुला? काय थोडी तरी अक्कल आहे? आता मी 35 बायकांवर लग्न करणार आहे. 35 बायका मला सांभाळता येतील? एक मिनिट. काय? तुम्हाला कुठला कॉन्फिडन्स आहे हो की त्या 35 बायका त्यांचा सुखी संसार सोडून तुमच्याशी लग्न करतील म्हणून? हा? काय वाटतं तुम्हाला? काय आहे तुमच्यात? ते माझी कांती तुकतुकीत आहे ना, हा? आणि माझी पर्सनॅलिटी पण बघण्यासारखी आहे. काय हो. तुम्ही ना 15 मिनिटं माझ्याकडे एक टक बघत राहा, तुम्ही पण प्रेमात पडाल. काय अहो आता जवळजवळ ह्या प्लॅटोनिकवर सगळं जगतायत. काय दत्तू, हा? तुझ्या वडिलांना घेऊन जा, नाही तर आत्ताच्या आता तुडवेन मी त्या माणसाला. तुडवा मॅडम. काय तुडवा? हो मॅडम ऐका ना, हा का मी मुद्दा म्हणून करत नाही आहे. हो निसर्गाची देणगीच आहे का ना मला सगळी. माझ्या टालूवर बघा ना, अहो 2 भोवरा आहेत. मग त्याचा काय संबंध? काय आहे, ज्याच्या टालूवर 2 भोवरा असतात ना, त्याच्या नशिबात 2 बायका असतात. काय मग आता चंद्र बघता, हा बघा चंद्र बघा, हा बघा, हा बघा, नाही बघा ना, हा बघा, या बघा इथं 2 रेषा आहेत बघा. ऑलरेडी एक लग्न झाली नाही, एक अजून बाकी आहे का नाही. आणि हा शुक्र बघा, हा बघा
शुक्राचा उंचवटा केवढा पॉवरफुल आहे काही समजलं असं भलत्या सलत्याच्या हातावर येत नाही काय समजलं जी माझ्यावर लग्न करील ना ती सर्व अजून सुखी होईल काही समजलं तिला कायच कमी कधी पडणार नाही. मॅडम मी काय म्हणतो तुमचा जरा शुक्र दाखवतो बघूया किती पॉवरफुल आहे तो. शुक्र शनी अख्खी आकाशगंगा दाखवते तुम्हाला कानाखाली. किल्ले आहे काय ठीक आहे आता एका त्याच्या नशिबात नाही प्रभाकरचा उंचवटा त्याला आपण तरी काय ए दत्तू निघा तुम्ही आता दत्तू ए दत्तू तुझ्या ना मॅडम ना लय चिडचिड आहेत तुझ्या मॅडम ना कॅन्सर. मोरे मोरे बस तुम्ही आणि तुमचा मुलगा आता छत्ता निघा. नाही, ऐकून घ्या. निघा इकडनं. मी- आणि उद्या हा आता बघा. तू यायचं लिव्हिंग सर्टिफिकेट घेऊन जायचं शाळेला तुझी गरज नाही निघ. हा बघा. शाळेच्या बाहेर जा आणि काय गोंधळ घालायचं तुम्हाला निघा आता. तुला निघायला सांगितलं. वा, वा, वा. ॲज युजल भन्नाट परफॉर्मन्स. रसादा म्हणजे 5 मिनिटं बघणार आहात. 15 मिनिटं बघत होतो ना मी पण प्रभाकरकडे सुचत नाही मला काय बोलायचं. छान होता विषय आणि छान मांडलात. दत्तू जसजशी तुझी दाढी वाढते तसं तू अजूनच लहान दिसायला लागलायस आणि हे एक विचित्र कॉम्बिनेशन आहे. ही मला कळतच नाही याची गंमत काय की दाढी वाढते आणि तू लहान लहानच दिसतोयस. हे कसं काय तू साधतोस तुझं तुलाच माहिती. बरं आपण हाताला धरून मारतो पायाला धरून मारतो फार फार तर चड्डीला धरून मारतो हा त्याच्या दाढीला धरून मारत होता. ही एक वेगळीच पद्धत आज दिसली मला. छान प्रभाकर रसिका मस्त परफेक्ट कॅरेक्टरायझेशन आणि मेंटेन्ड होतो पूर्ण वेळ कॅरेक्टर. मजा आली. छान. थँक्यू सो मच. तर मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. आता भेट होणार आहे उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार रात्री 9 वाजता आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार टेन्शन तडीपार.